वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि माझ्या महाराष्ट्र पोलीस परिवारातील सर्व सदस्यांनो, 37.5 वर्षाच्या सेवानंतर आज मी सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित या फेअरवेल परेडला उपस्थित राहताना माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या होत आहेत. गेली 2 वर्षे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून काम करण्याची जबाबदारी मला मिळाली. हा काळ माझ्यासाठी खूप अभिमानास्पद व महत्त्वाचा ठरला. या काळात संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती एकूणच चांगली आणि सक्षम राहील यांचे समाधान मला आहे. विविध मोठे सण व उत्सव, निवडणुका, धार्मिक मिरवणूक, सामाजिक कार्यक्रम या सर्व काळात आपण शांतता आणि सुव्यवस्था राखू शकलो याचा मला अभिमान आहे. नागरिकांचा विश्वास टिकवणे आपल्या शक्य झाले हे आपल्या सर्वांचे यश आहे. याच काळात लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका तसेच नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका अत्यंत पुरेशी वातावरणातील शांततेत नियमबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडल्या याचा मला खरोखर अभिमान वाटतो. मी स्पष्ट सांगू इच्छिते की हे यश कोणत्याही एका व्यक्तीचे नाही, हे संपूर्ण पोलीस दलाचे सर्व अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे जॉईंट एफर्ट्स आणि टीम वर्कचे आहे. या प्रवासात एक महत्त्वाचा बदल विशेष नमूद करावासा वाटतो, तो म्हणजे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वी हे क्षेत्र नक्षलग्रस्त म्हणून ओळखली जात होती. पण अनेक वर्षांचे सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आणि टीम वर्कमुळे आज त्यांची स्थिती खूप बदललेली आहे. आता हे क्षेत्र नक्षल अफेक्टेड यादीतून बाहेर येऊन लिगेसी आणि थ्रस्ट डिस्ट्रिक्ट मध्ये समाविष्ट झाली आहे, म्हणजे नक्षल मुक्त झाले आहे. आज तिथे फारच कमी नक्षलवादी शिल्लक आहे आणि परिस्थिती खूप चांगली झाली आहे. हा बदलही जॉईंट एफर्ट्स आणि टीम वर्कमुळे शक्य झाला आहे. मी माझ्या कार्यकाळात एक गोष्टीवर विशेष भर दिला आणि मला वाटते पुढील काळात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील. ती गोष्ट म्हणजे कोर पोलिसिंग किंवा बेसिक पोलिसिंग आहे. कोर पोलिसिंग का अर्थ आहे की लोकांची सुरक्षितता पाळणे, कायद्यापुढे सर्वांना समान मानणे आणि सर्वांना न्याय मिळवून